समाचार अब तक, सत्य का साहस। मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते। राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे, त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे। महिला आरक्षणापासून देखील ते मराठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे। मला माहित नाही सरकार हे का करत नाही आहे आणि म्हणून मुद्दाम ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचा कट कारस्थान भाजप। मला पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे, पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे, त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे। पण ते केवळ एका माणसाचं श्रेय नाही आहे, ते अनेक वर्षापासून अनेक गव्हर्नमेंट्स अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे। यासाठी लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल ह्या माध्यमातून ठीक आहे, पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे। ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता आहे इलेक्शन नंतर। ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता आहे। लाडक्या बहिणीच्या सोबत लाडका शेतकरी, लाडका रोजगार, आपला काम करणारा कामगार असेल, असे अनेक लाडके आहेत, पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे। आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं, पण आता लोक खूप हुशार झालेत, लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शन पुरती असतात। एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल।